पालख्याचं आगमन दौंड शहरामध्ये झालेलं आहे आणि कशा प्रकारे आपण स्वागत केले आणि काय सांगाल, कशा भावना आहेत? दौंड शहरामध्ये सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा जवळपास 12 ते 14 पालख्यांचं दौंड शहराचा गावचा पाटील या नात्याने मी आताच सर्वांच्या वतीने सहर्ष असं स्वागत केलेलं आहे. अतिशय उत्साहपूर्ण वातावरण आहे भाविकांमध्ये. आज विठ्ठलाची एकादशी, या एकादशी निमित्ताने आमच्या परिसरातल्या सर्व पालख्या इथे दाखल झालेल्या आहेत. भीमा नदीला स्नान करून या पालख्या थोड्या वेळाने आपल्या विठ्ठल मंदिरात विसावतात. मी उपस्थित गावकऱ्यांच्या वतीने, सर्वांच्या वतीने विठ्ठल चरणी प्रार्थना करतो की येणारा काळ आमचा सुखाचा समृद्धीचा जावो, भरपूर पाऊस पडो, आपत्तीजनक पाऊस पडू नये, अशा प्रकारची भावना मी आपल्या सर्व ग्रामदेवतांपुढे व्यक्त केलेली आहे. त्याच प्रकारे दिल्लीमध्ये सीजेपीचं आंदोलन चालू आहे विद्यार्थ्यांचं, तर आपण या पालखीचं आगमन होतोय या संदर्भात आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण काय स्फूर्ती द्यावं, काय सांगाल? आज जे देशभर दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे, आपल्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्या न्याय मागण्या आहेत, त्याविषयी सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशा प्रकारची सुद्धा देखील मागणी मी सरकारकडे करतो. आज पालख्याचं आगमन झालं, पालख्याचं आगमन होताना सर्व समुदायाच्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि एक उत्साहपूर्ण वातावरण दिसलं. आपण काय बोलाल दौंडकरांचं? दौंड शहरांची ही खासियत आहे की सर्व जाती धर्माचे लोक, मग दौंड शहर हे एकात्मतेच्या भावनेने राहणारे लोक आहेत. तिथं सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने या ठिकाणी स्वागत करत असतात आणि हे स्वागत करत असताना जात धर्म भेदभाव हे सगळं विसरून सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी स्वागत करत असतात. किती पालख्यांचं आगमन इथे झालेलं? साधारण आतापर्यंत 13 पालख्या आलेल्या आहेत. परिसरातल्या आपल्या ज्या दौंड परिसरातले ज्या गाव आहेत, वाड्या आहेत, वस्त्या आहेत, तिथल्या 13 पालख्या आज या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत.